अगं नाही, अजून बेशुद्धच आहेत ग ते. नाही अगं डोक्यावर पडलेत ना ते. अगं नाही, तसं नाही ग. अगं ते कॉमेडी शो मध्ये ऍक्टर म्हणून काम करतात ना, तिथे जसे पडले ना तसेच पडले ते. हो सांगते मी. अगं काय झालं, आम्ही ना बाईकवरून जात होतो, तर समोरच्याने हॉर्न दिला, तर ह्यांनी चालू बाईकवरच अरे बाप मरतो काय मी असं केलं आणि पडले. नाही मला नाही लागलं, मी 6 वेळा बाउन्स झाले. नाही, आणि 6व्यांदा एका सायकलवाल्यावर पडले. नाही त्याचं माहित नाही काय झालं. हो पण नाही ना ग, अजून नाही शुद्धीवर आले. मला ना खूप टेन्शन आलंय. आता डॉक्टर आल्यावरच कळेल ना काय बाकी माझ्या कर्माचे भोग आणि काय. हॅलो. हा नाही अरे जास्त काही नाही झालं रे. नाही तू आधी ऐक, उगाच काळजी करू नको. ऐक, नाही छोटासा ॲक्सिडेंट आहे रे. मग उगाच काळजी करशील, सगळ्यांना सांगत फिरशील. मी फक्त सायकलवर होतो आणि समोरून बाईक आली. ऐक ना, बाईकला मी नाही धडकलो, बाईकवरची बाई माझ्या अंगावर पडली आणि मला मुका मारला. नाही तेच, आता ते एक्सरे काढले, ते डॉक्टरांना दाखवतो आणि निघतो. नाही तेवढंच काम आहे. सॉरी. सेम धक्का. एक्सक्यूज मी, तुम्ही वनिता, भोजा तू इथे काय करतेस? माझ्याच होते, तू इथे काय करतोयस? अगं काय नाही, एक छोटासा ऍक्सिडेंट झाला, मला थोडा मार लागला म्हणून मी आलो. नाही मला जास्त नाही लागलं. मी सायकलवरूनच जात होतो, समोरून एक बाईक आली आणि बाईकवरची बाई माझ्या अंगावर पडली म्हणून मला मार लागला, एवढंच. बापरे, तू होतास? म्हणजे मीच पडले तुझ्या अंगावर. सॉरी. काय? म्हणजे ती बाईक वरून माझ्या अंगावर पडलेली बाई तू होतीस? हो सॉरी. तरीच म्हटलं, त्या मुक्या मारामध्ये आठवणीचा ओलावा कसा होता? वनिता, तू कशी आहेस? तू सुखात आहेस ना? हो. खरं खूप सुखात आहे. खरं तर नाहीये सुखात. याच्यासोबत लग्न करून कोण सुखात राहील ना. नाही पण खूप सुखात आहे. लग्न करताना वाटलं नव्हतं एवढा मोठा फेमस ऍक्टर होईल, पण आता खूप मोठा फेमस ऍक्टर झालाय. गौरव मोरे म्हणून सगळेजण ओळखतात. हा नवरा आहे? हो, आता सोडू पण नाही शकत ना, फेमस झाला. म्हणजे वनिता, तुला माझी आठवण येत नसेल ना? नाही भोजा, मला तुझी खूप आठवण येते रे. नाही वने, विसरलेस? नाही भोजा, मला खरंच खूप आठवण येते तुझी. खरंच? पण आता काहीच करू शकत नाही, माझं लग्न झालंय रे. ऐक हे, ऐक गौरव, ऐक. डॉक्टर गुजराती. डॉक्टर कुठे? डॉक्टर गुजराती. डॉक्टर गुजराती. क्या हुई छे? डॉक्टर बघा ना. मी कोण आहे? हा कोण आहे? तू कोण आहे? आणि मी इथं काय करतोय? डॉक्टर हे असं का बोलताय? हे ज्या गोष्टीची मला भीती वाटत होती तेच झालं. म्हणजे काय झालं? स्मृतिभ्रंश, मेमरी लॉस झाला यांचा. मिसेस मोरे, सांभाळा स्वतःला, काळजी घ्या. वने, तुझ्या लक्षात येते का? काय? त्या काय म्हणाल्या? त्या म्हणाल्या तुझ्या नवऱ्याचा स्मृतिभ्रंश झालाय. हा मग? अगं मेमरी लॉस. मग
तो सगळं विसरला आहे. अगं हीच संधी आहे आपल्याला पुन्हा एकत्र येण्याची. अपघातानं आपल्याला संधी दिली आहे. हाच नियतीचा संकेत आहे वनिता. मी आजही फक्त तुझीच वाट बघतोय. शपथ. नाही भोजा, मी माझ्या नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाच विचार नाही करू शकत आता मी. खरं तर करू शकते. नाही नाही, पण मला त्याला धोका नाही द्यायचा. मला शपथ त्याला धोका नाही द्यायचा. अगं पण वने आपण त्याला फसवत नाही आहोत, पण धोका कसं म्हणता येईल? नाही आपण त्याला फसवणार नाही आहोत वने. विश्वास ठेव. आपण त्याचा सांभाळ करू. आपण त्याचा सांभाळ करू. विश्वास ठेव माझ्यावर. अरे पण तो आता फेमस झालाय, सगळेजण ओळखतात त्याला. तू थांब. मी सांभाळतो. तू थांब. बाबू कसं वाटतंय आता? बरं आहेस ना बाबू? बाबू? कोण बाबू? हा? कोणाचा बाबू? अरे बाबू, अरे मी तुझा मालक. माझा मालक? हा, ही बघ, ही माझी बायको, तुझी मालकीण. तू आमच्याकडे घरगडी म्हणून कामाला आहेस ना? मी तुमच्याकडं घरगडी म्हणून कामाला आहे? हो. काय सांगतायसा? अरे असं काय करतो? हो बाबू. बस इथं. अहो मी तू बस. तुमच्या घरला घरगडी म्हणून नाही मालक इथं नाही, नाही, तू- नाही, नाही, इथं नाही बरं बस बाबू. बाबू तुला आठवतंय? काय? अरे नाही का, त्या रात्री खूप थंडी होती. 3 कुत्री आणि तू दाराबाहेर कुडकुडत बसला होतास. हो, मग मी त्या कुत्र्यांना आतमध्ये घेतलं. आणि मला? नंतर तुला पण आतमध्ये घेतलं, तुझी दया आली म्हणून. हा. होय का? हो. म्हणजे तुम्ही माझा मालक आहेसा? हो. मला नाही नाही, अरे असू दे ना. मालक. तू आमच्याकडे काम करत होतास आणि मागच्या आठवड्यात तू पडलास हाय. म्हणून तुला इथे घेऊन आलो. आणि तुझ्या डोक्याला लागलेलं म्हणून तुला काही आठवत नाहीये. होय का? हा. म्हणजे हो, हो. तुम्ही माझा मालक आहेच? मालक आहे. मालक पाया पडतो. हा? मालक तुमच्या पाया पडतो. अरे. मालकीन बाई तुमच्या बी पाया नाही, नको, पडतो. नको. नाही हो, तुमचं लय उपकार आहे ते माझ्यावरती. माझ्या कातल्याची चप्पल करून तुम्हाला घातली पाहिजे हो. हा मालकीन बाई, तुम्ही तर अख्खा पाय घालून बसाल त्याच्यात. होय का नाही? नको राहू दे. बघितलेस, जरा सोयीची भाषा मिळाली की ह्याला सगळं सुचायला लागतं. माझा मालक आहे तुम्ही? हो होय 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 हो. माझं मालक. हो. मालक हा? भेट- एकच मिनिट हा. मालक भेटलं. मला बघितलंस वने, सगळं पटतंय त्याला. हा, आपण त्याला गावी नेऊ आणि गावच्या घरी ना घरगडी म्हणून कोंडून ठेवू. कोणाच्या लक्षात येणार नाही. अरे नको घाबरू, तुम्ही आहे ना. काय घाबरू नको. हा? गौऱ्या 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 माझ्या भावा. गौऱ्या काय झालं तुला यार? गौऱ्या कसा आहेस तू आता? हे कोण आहेत? हे कोण आहेत? अरे गौऱ्या असं काय करतोयस? अरे गौऱ्या, मी तुझा जीवश्य कंठस्थ मित्र खांडेकर. कोण खांडेकर? गौऱ्या यार असं काय करतो? लहानपणापासून आपण एकत्र आहोत. लहानपणापासून एकत्र एकांकिका केल्या. मी लेखक दिग्दर्शक, तू अभिनेता असायचास. कित्येक प्राईज जिंकलो आपण. ते नाही का, एकांकिका जिंकल्यावर आपण स्टेजवर जाऊन डान्स करायचो. ए बच्ची, ए जिंकलो आपण, नाही का? बच्ची? हे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय मला. नाही नाही, बच्ची बच्ची कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. बच्ची बच्ची बाबू नाही, बाबू नाही. मालक नाही. मालक इथे बस. मालक हे मला ना कुठेतरी बच्चे नाही ऐकल्यासारखं वाटतंय. नाही, ए, पोलीस! बस मला ऐकल्यासारखं नाही बाबू, बच्ची नाही बाबू, बच्ची नाही, मच्छी. बच्ची? तू पडलास ना तेव्हा मच्छी बनवत होतास. होय. हो, मांदेलीवरतीच पाय घसरून तू पडलास. होय का मालक? बच्ची नाही, मच्छी मच्छी. हा? हे माझं नाही, मालक बरोबर बोलते ते. हे काय करताय? मालकीन बाई, त्याला असं का सांगताय तुम्ही? खंडेकर, मी तुमच्या पाया पडतो. त्याला कसलीच आठवण करून देऊ नका. गौऱ्याची मेमरी गेली आहे. काय? गौऱ्याची मेमरी गेली? मेमरी गेली. आणि तुम्हाला कसं सांगू, माझं आणि गौऱ्याच्या बायकोचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. हो, काय बोलतोय? खरं सांगतो, या अपघाताच्या निमित्ताने आम्ही पुन्हा एकदा भेटलोय. खरं सांगतो. आणि वनिता आहे ना, गौरवकडे सुखी नाही हो, म्हणून आम्ही एकत्र राहण्याचा विचार केलाय. खरं सांगतो. आणि आम्ही गौऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही आहोत. आम्ही त्याचाही सांभाळ करणार आहोत. मला नाही, खरं सांगतो. मी ह्याला नाही, आम्ही ना त्याला आमच्याकडे घरगडी म्हणून, नोकर म्हणून ठेवणार आहोत आणि त्याचा सांभाळ करणार आहोत. प्लीज तुम्ही त्याला कसलीच आठवण करून देऊ नका. एक Please. मिनिट. म्हणजे तुला असं वाटतंय की तू माझ्या मित्राला घरगडी म्हणून कामावर ठेवशील आणि मी ऐकून घेईन? ऐकून घ्या ना, ऐकून घ्या. गौऱ्या, मला पण घरगडी म्हणून हवाय. 6 महिने तुझ्याकडे ठेव, 6 महिने माझ्याकडे ठेव. नाही 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 नाही, असं कसं? माझा नवरा तुमच्याकडे 6 महिने मला नाही चालणार. मग मी जातो. मी नाही, नाही, ऐका ना, ऐका ना. नको.
प्लीज प्लीज असं करू नका, मी तुमच्या पाया पडतो. कुछ राज कैद रहने दीजिए यादों में, वरना हर एक किस्सा तो शायर भी नहीं सुनाता. पण देणार की नाही ते सांग ना. ते मरू दे सगळं. मी देणार आहे, देणार आहे. गौऱ्या, 6 महिने माझ्या. हा, पण 6 महिने आमच्याकडे. हे ठरलं. त्याला गौऱ्या बोलू नका प्लीज. नाही. त्याचं नाव गौऱ्या नाहीये, प्लीज ऐका. काय बंडू, कसा आहेस? बंडू नाही दादा, तुम्ही मगाशी ते बोलत होतात ना मला नाही, नाही, एकांकिकेबद्दल. ते असं पटकन ते काय नाही, ते माझं स्वागत होतं. ते असं काय नाही, ते विसरून जा. बंडू कोण? ओळखलं का मला? कोण बंडू? अहो नाही, अहो मी ह्यांचा घरगडी बाबू आहे. मी ही माझी मालक आहे. मालक सांगा की असनी. नाही नाही, तू यांच्याकडे बाबू म्हणून घरगडी आहेस, हा. माझ्याकडे पण बंडू म्हणून कामाला आहेस. मी मालक तुझा नाही का, आठवतंय? मालक हा होय तर होय तर मगे हा हा बरोबर. मी तू माझ्याकडे कामाला होतास तोंडपुषा म्हणून. तोंडपुषा आणि नागपुषा. गे बाय माझे ही कसली कामा? हे एवढंच नाही, मी तुला काय काय जुजबी कामं पण सांगायचो इतर. काल जुजबी काय झालं बाबू? जुजबी ऐकल्यानंतर मला काय ते आठवत आहे. काय काय नाही. जुजबी हा हवा हवा असा वाटणारा शब्द आहे. ह्याच्यात काहीतरी गोडवा आहे बाबू जुजबी जुजबी नाही, मला दिसतंय एक गोड सुंदर तरुण अशी चालत येते, अशी आल्हाददायक. हा तो सुगंध. होय होय मला दिसतंय. नाही मला आठवत आहे आणि मला माझ्या कानामध्ये ऐकू येते बोल्ड, बिंदास आणि ब्युटिफुल. नाही बाबू, नाही, 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 बाबू. जुजबी बोलला असं काहीतरी आठवतंय मला. बाबू असं काही नाही बाबू. हे का आठवतंय मला? बाबू अरे जुजबी या शब्दावर काय आठवण्यासारखं आहे? जुजबीचा अर्थच म्हणजे एकदम शिल्लक हा. कॉमन शब्द आहे तो. नाही नाही हो नाही, मला जुजबी खूप मौल्यवान आहे. असं ते सहज नाही मिळत. आणि आता तर एवढी दुर्मिळ झाली आहे, विस्मृतीतच गेले लोक. ऐका ना, तुम्ही सारखं जुजबी बोलताय, मला सारखं काहीतरी आठवतंय. जुजबी वरून आठवतंय मला, खरंच काहीतरी आठवतंय. आहे असं फोन फोन. अरे याचा फोन. हे कोण आहे? कोण? GOSWAMI जोस्वामी कोण आहे? ते जोस्वामी जोस्वामी नाही, गोस्वामी आहे. गोस्वामी. बाबू हे नाव ऐकलं डोक्यामध्ये सनक गेली हो. हे बाबा, हे काय नाही, काय तू फोन उचल हा आणि एवढंच बोल, मी सोडलंय. पण काय सोडलंय? ते जाऊ दे, तू फक्त बोल, हा. हॅलो गोस्वामी, मी सोडलंय, मला गरज नाही तुमची. अरे पण कशाची गरज नाही? कोण हाय? कोण मला मी सांगा. सांगतो बाबू तू आधी सांगतो. हा हे जे आहेत ना गोस्वामी, हा तुमची घरगड्यांची युनियन आहे हा. ना, त्याचे अध्यक्ष आहेत. हे सांग त्यांना हा. गोस्वामी मी सोडलंय, हा. मी सोडलंय. मला गरज नाही तुमची, हा. तुमचीही आणि तुमच्या मार्गदर्शनाची. हा. अरे सांग. किती वेळ आणखी पिळवणूक करणार आहेस? सांग सरळ तोंडावर सांग. सांग, बिनधास्त सांग. हा सांग, पुन्हा फोन करायचा नाही. सांग. हॅलो गोस्वामी. हॅलो गौऱ्या, कसा आहेस बाबा? एक मिनिट. मला सांगा, हे म्हणजे माझ्या वयाचे आहेत, तरुण आहेत, वयस्कर आहेत, तसं मला आवाजाव करायला. हे हा, कोण? तरुण आहे ते, तरुण आहे? म्हणजे तुझ्यापेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. होय? बोल तू बोल. हॅलो. हॅलो हा गौऱ्या, कसा आहेस बाबा? हे गोस्वामी, हा, मी सोडलंय. काय सोडलं? मी सोडलंय, कळलं? मला परत फोन नाही करायचा. तुझी गरज नाही, मला आता तुझी गरज नाहीये. तुझ्या मार्गदर्शन. तुझ्या मार्गदर्शनाची पण गरज नाही, कळलं? मोठे. अरे हा हॉस्पिटलमध्ये बसलाय वाटतं. अरे कार्य करतोय रे. अरे, असं का होतंय मला? आता मजा येईल. मला काय, हा आता मजा येईल. मला त्रास व्हायला लागला यार. नाही, आता काय कर, फोन चार्ज करून ठेव. खूप फोन येतील आता तुला. का? आता एवढं केलं, मजा येईल आता. चार्जर कुठे? चार्जर. फोन चार्ज करून द्या. बाबूचा चार्जर इथे असेल. फोन चार्ज. चार्जर. खाली असेल. चार्टर. काय चार्जर. चार्मर. चार्मर. काय? हा चार्मर. नाही मला आठवलं. चार्मर बोलल्यानंतर मला ना काहीतरी आठवतंय. काय आठवतं? हा, मला दिसते एक सुंदर तरुणी. हा? होय ती मला बोलते चार्मर. चार्मर असं काहीतरी बोलते मला असं ऐकू येतंय. ती मला दिसते, पण तिच्या शेजारी जो बसलाय तो मला अजिबात बघायचा नाहीये. मला दिसते एक तरुणी. चार्मर.
अरे नाही नाही यार खरंच एवढं आठवत असेल का यांना? त्या हास्य जत्रेत ना पाठांतराची मारामारी होती. ते लोक मला फोन करून सांगायचे, बाबा हिचं घरी पाठांतर घे, वपू पुलं वाचायला दे. चार्जर वरून चार्मर आठवत असेल? त्याची ती स्टाईल आहे. गौऱ्या गौऱ्या थांब थांब गौऱ्याचा ऍक्सिडेंट झाला रे. समीरदा जरा थांब समीरदा. एक प्रॉब्लेम झालाय समीरदा. काय? गौऱ्याचा मेमरी लॉस झालाय. दादा वा दादा. थांब थांब थांब. ऐक ऐक तर आम्ही काही गोष्टी ठरवल्यात. ऐक सांगा ना. अच्छा हां ठीक आहे. मग मला पण गौऱ्या नोकर म्हणून पाहिजे. हे नाही हा, असं नाही. किती जणांकडे द्यायचा गौऱ्या नोकर म्हणून? मी नाही देणार. ठीक है त्याला सांगतो मग. ऐका मी तुमच्या पाया पडतो. मी तुमच्या पाया पडतो. कहने को तो हर एक दर्द तुम्हें बता देता, लेकिन तुमने पूछा ही नहीं कि खामोश क्यों हो. ओहो. ऐका ना, चान्स शोधत असतो रे कधी. आता काय गरजच नव्हती. ही जागाच नाही आपण एक काम करू. 1 2 3 तिघ जण आहोत. बार तरी हा एक काम करू. आपण 4-4 महिने गौऱ्याला वाटून घेऊ. ठरलंय? त्याला गौऱ्या म्हणून हाक मारू नको. जा भेट. जा ना तू. रामू रामू कैसा है रामू? कोण रामू? बरा आहेस ना रामू? तू रामू अरे नोकर होतास तू माझा. ओ नाही नाही अहो मी ह्यांचा बाबू आहे, ह्यांचं बंडू असं आहे. हा रामू म्हणजे अरे अरे तू काही काळ माझा रामू सुद्धा होतास. गौऱ्या आपण घेऊन जाऊ. गौऱ्या 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 कुठे? अरे मी ऑफिस बंद आलो डायरेक्ट. गौऱ्या कुठे? ऐक एक प्रॉब्लेम झालाय सांगायला. मला मला हो येस अरे खरंच खरंच आहे आई शपथ. मला पण गौऱ्या नोकर म्हणून पाहिजे. हे नाही हा. माझा एक तीळ किती जणांमध्ये वाटू मी? मी सांगतो. प्लीज ऐक ना दर्द को हम मुस्कुरा कर क्या सहने लगे, लोगों को लगता है हमें तकलीफ ही नहीं होती. जागा रे जागा आहे जागा आहे. क्रम चुकला, फक्त क्रम चुकला. मागचं पण प्लीज आम्हाला मान्य आहे. ऐक एक काम करूया. आपण 4 जण आहोत ना. 3-3 महिने वाटून घ्या गौऱ्याला. ठीक आहे भेट भेट जा. थापा ऐसे हो. गौऱ्या नाही गौरव गौरव मला पण गौरव पाहिजे माझ्याकडे कामाला. अरे यार एक खबरच बाहेर गेली वाटतं. ठीक आहे एक एक शांतपणे आहे का. 1 2 3 4 5 6 2-2 महिने वाटून घेऊ गौरव. 2-2 महिने फायनल. ठीक आहे, चालेल. क्या तंबी पहचाना क्या मेरे को? तंबी कोण तंबी? मोरे प्याड, सर. पकड. मोरे सर. काय? मोरे सर हे बघा तुमचा एपिसोड लागलाय, बघत होते मी. काय कमाल काम करायचं तुम्ही. आठवतंय का Hello, तुम्हाला everyone. आता काहीतरी? बघा आय एम रोमॅन्टिक गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. हनीमून है ना हनीमून है ना. अरे आज माझा हनीमून आहे. अरे हा मी आहे. हनीमून आहे मला आठवलं. हा मी ऍक्टर गौरव मोरे. मी महाराष्ट्राच्या हास्य जत्रामध्ये काम करतो मी. हा अच्छा म्हणजे मी तुमच्या घरी कामाला होतो काय? आता तुम्ही मेलात रे. असं एकेकाला इंजेक्शन देतो ना. एक लक्षात ठेवा, क्रिएटिव्हिटी किती जरी बेकार असली ना, पण माझं नाव लक्षात ठेवा. आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा.